त्याचबरोबर मी त्यांचं तरुण मित्र नवरात्रोत्सव मंडळ आणि सुनील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. यूके टायगर बॅट्समन नेम खेळाडूला पाठवायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब. चला बॅट्समन नेम खेळाडू पाठवायचा आहे. स्वप्नील. रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला येतो फलंदाज तो स्वप्नील आणि पंचांचा इशारा देतो. सामने ते सुरू होते बरोबर 7:55 पहिला चेंडू गिरीश कोचरेकर ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. चेंडूला टॅपच्या माध्यमातून अंतराम बॉक्सचा फटका. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू खेळून काढतात. एक धाव तिथे मिळते. स्वप्नील आणि रोहित ही जोडी मैदानावर आहे. रोहित सरकतोय स्ट्रायकिंग एंडला. रोहित पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला. शेवटच्या टप्प्यामध्ये संघाला निश्चित गरज होती. 2 चेंडू 2 षटकार खेचून आपल्या संघाला विजय करून दिलं होतं. धावसंख्या धावफलकावर एक संघनायक येत आहेत मागून आणि मात्र या चेंडूवर निश्चितच चर्चा होते. गिरीश कोचरेकर पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. अनुभव भरपूर आहे. लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रावीण्य राखलंय. कचरा आतमध्ये टाकू नका मैदानावर. तेवढी तरी जबाबदारी घ्या प्लीज. गिरीश कोचरेकर पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. प्लेस करतात चेंडूला. धावसंख्या धावफलकावर 2. पण छोटे अपकमिंग यंगस्टर आहेत. निश्चितच या गोष्टीचं भान नाहीये त्यांना. धावसंख्या धावफलकावर 2. गिरीश कोचरेकर पहिलं षटक घेऊन आले. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. यूके टायगर्स बटवाडी संघाच्या माध्यमातून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजी. टप्पा पडण्याचा चेंडू मात्र ॲक्युरेसी दाखवत आहेत, अचूकता दाखवत आहेत. यष्टीच्या मागे आपलं काम पूर्ण करतोय तो अमोल. यष्टीरक्षक आणि संघनायक म्हणून एका खेळाडूने ऑलरेडी या स्पर्धेमध्ये काम पाहिले म्हणजे सचिन कदम आणि आता मात्र अमोल म्हात्रे. कम्प्लिटली डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. नाणेफेक जिंकल्यानंतर ताबडतोब निर्णय कळवतात. हे एक डिसिप्लिन तुम्हाला पाहायला मिळतं. स्पर्धा कुठेही असो, कुठल्याही टायमिंगला असो. ओ द विकेट गिरीश. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजी. बाउन्स होतोय चेंडू आणि सातत्याने सूचना करतायत की चेंडू फिनिश झाल्यानंतर ताबडतोब बॅकअपला या. आणि राहुल रायला ही सूचना दिली आहे. त्याचबरोबर संदीपला सुद्धा सूचना दिली आहे की ताबडतोब बॅकअपला येणं गरजेचं आहे. कारण चतुर हा नॉन स्ट्रायकिंग म्हणजे रोहित नॉन स्ट्रायकिंग आहे. तो जलद गती एकदा पूर्ण करू शकतो म्हणून या सूचना तिथे दिल्या जात आहेत. तर अमोलबद्दल आपण चर्चा करत होतो. स्पर्धा कुठे असो, कुठल्याही वेळेला असो आणि कुठल्याही संघासमोर असो, फाईट करण्याची ताकद असते. कुठल्या प्रकारची कंप्लेंट्स कधीच नसते कुठल्याही स्पर्धेबद्दल. ही ओळख या खेळाडूची आहे. गिरीश. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम षटक. फलंदाजाला अक्षरशः जागर बांधून ठेवलंय. एकही मोठा फटका, एक सिंगल घेण्यासाठी मात्र इथे तरसावं लागतंय. प्रयत्न करतायत फलंदाज पण त्यांना यश मिळत नाहीये. ते संधी देत नाहीये, ती मुभा देत नाहीये गोलंदाज गिरीश कोचरेकर. कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता. हा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. क्रिकेट विथ द ब्रेन. व्हॉट अ बॉलिंग. कानमत्र दिल्यानंतर कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतायत हे दाखवून दिलंय. संघनायक आले जवळ, कानमत्र दिला आणि या षटकात धावा पाहायला मिळतात त्या फक्त 2. व्हेरी गुड. अप्रतिम षटक. 5 षटकांचा सामना आणि 5 षटका सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त एकच जर विचार केला तर फलंदाजाने मात्र धावा अंकित केले ते म्हणजेच फलंदाज स्वप्नीलने. दोघांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. स्वप्नील आणि त्याचबरोबर रोहितने. आणि पाहूया मात्र या षटकानंतर गोलंदाजी मार्गावर लावतात. तुम्ही पाहता म्हणजे शिवसेना प्रमुख समोरच्या एंडने शिवाजी विद्यालयाकडे एक भला मोठा खड्डा होता आणि मात्र निश्चितच बरीच वर्ष आपल्या मुंबईच्या सर्व मराठी हृदयावर राज्य केलं. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य कटआउट तुम्ही पाहतात आणि त्यांच्याच नावाने क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. त्याप्रमाणे सुदिमो चषक पाहतो, त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख चषक 2016. लवकर निर्णय घ्या आणि लगेचच गोलंदाजी घेऊन जेणेकरून सामना लवकरात लवकर फिनिश होईल. कारण हा सामना सुरू होण्याच्या अगोदर जवळजवळ 45 मिनिटाचा वेळ वाया गेला आणि तो वेळ आम्हाला कुठेतरी कव्हर करायचा आहे आणि त्यासाठी मला निश्चितच म्हणेन की 100% सांगतील की आपण मात्र पूर्णपणे मदत करणार.
धावसंख्या 2 एका एका षटकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर समाप्तीनंतर सरेला सरेला मिळाले मिळाले फलंदाज म्हणजे म्हणजे स्वप्निल आणि आणि त्याचबरोबर त्याचबरोबर रोहित रोहित आणि आणि पाहूया गोलंदाजीला कुठला कुठला गोलंदाज गोलंदाज आणतायत आणतायत. इथे मात्र संदीप पवार. अजून एक लेदर क्रिकेटचा एक हुकुमी एक्का म्हणजे विक्रोळी संघासाठी. आणि पाहूया आता मात्र कशा प्रकारे समोरच्या फलंदाजांना रोखथाम लावत आहे, त्यांच्या धावसंख्येवर अंकुश लावत आहे. पहिल्या षटकामध्ये गिरीशने आपलं काम बखूबी निघावलं, इथे मात्र चोख कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. क्षेत्रक्षण पाहूया आपण डावखुरा फलंदाजसाठी रोहितसाठी एक लॉंग ऑन आहे, ऑन साईडला एक मिड विकेटला खेळाडू आहे, एक द स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडू आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू आहे आणि एक खेळाडू एक्झॅक्टली पेट्रोलिंग करतो तो लॉंग लेग रिजनमध्ये मनीष. हे झालं ऑन साईड. ऑफ साईडला आपण विचार करूया, लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे संदीप, एक कव्हरमध्ये खेळाडू आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि एक बॅकवर्ड पॉइंटला राहुल राय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा हाताला त्याच्या थोडासा दुखापत झाली आहे, तरी पण चेंडू कव्हर करण्यासाठी यष्टीच्या मागे सज्ज आहेत. अप्रतिम कामगिरी संघनायकांना, जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वीकारली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि नेहमीच स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून हे चित्र अमोलकडनं पाहायला मिळतं. रोहित फलंदाजीसाठी सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. संदीप पवार ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतायत, ऑफ ड्राईव्ह, फक्त पुश केलं चेंडूला आणि एक धाव मात्र वसूल करतायत चोरट्या स्वरूपाची. संदीप संधी देत नाहीये, पण इथे मात्र या चेंडूवर धावा येणं गरजेचं होतं आणि ते चित्र पाहायला मिळालं की एक धाव मात्र निश्चितच येते संघासाठी आणि धावसंख्या जाऊन आता पोहोचते बऱ्याच वेळानंतर ती 3 या धावसंख्येवर. तुल्यबळ लढत एकाच विभागातनं निश्चितच परफॉर्मन्स देत असताना आपल्या या दोन्ही संघामध्ये प्रतिभे संघाचे वीक पॉईंट प्लस पॉईंट दोन्ही संघांना खूप चांगले माहिती आहेत आणि म्हणूनच तुम्हाला एक जिकिरीची एक दर्जेदार लढत या दोन संघामध्ये पाहायला मिळणार. संदीप लो फुल टॉस बॅकफुटला गेले, जागा म्हणून चेंडूला कव्हर रिझनमध्ये खेळून काढतात, लॉंग ऑफ वर ना क्षेत्ररक्षक येतात योगेश आणि तो चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव मिळते फलंदाजाला. रोहितने पहिल्या सामन्यामध्ये खूपच जिगरबाज खेळी केली होती, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जिवंत ठेवला होता आणि 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर आपल्या संघाला विजय करून दिलं होतं स्टार सीसी प्रभादेवी या संघाच्या विरुद्ध. तोच रोहित मैदानावर, त्याला पेट नेम चतुर. शफल झालेत, व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम षटक. मगाशीच म्हटलं की अजून एक कॉपी बुक स्टाईल गोलंदाज येतोय आणि इथे मात्र फलंदाजाला तरसावं लागतंय, पराकाष्ठा करावी लागते, प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय, प्रयत्न करावे लागतायत, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, अॅक्युरेसी दाखवतोय, अचूकता दाखवतोय. संदीप मिडल स्टिकवर चेंडू आहे, अपील होतं, एक्झॅक्टली चेंडूचा हाईट फॅक्टर बघतायत, अपील झालं होतं. अमोल मात्र चेंडू मात्र जर 2 अपील करत होते, पण चेंडू तो पण कव्हर करतील होते, मात्र जलद गतीच्या 2 धावा पूर्ण करतायत. पण पंचांनी हाईट फॅक्टर पाहिला, एक्झॅक्टली चेंडू टप्पा पडला तर कुठून वळतोय, कुठून जातोय, पोझिशन पाहिली फलंदाजी, तो कुठे उभा आहे आणि त्यानंतर मात्र आपलं डिसिजन ओपन केलं. 2 धावा मिळतात फलंदाज संघाला. दोन धावेने धावसंख्या पुढे सरते धाव फलकावर, ती 6 धावा. सिद्धेश भोसले, भाई गवस यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. तरुण मित्र नवरात्रोत्सव मंडळ आणि सुनील मित्र मंडळ या दोन्ही मंडळांचं आणि त्याचबरोबर इमारत क्रमांक 10, 11, 11A आणि 31 लॉट्स ऑफ थँक्स फॉर द शिवसेना प्रमुख चषक 2016. संदीप शिवाजी विद्यालयाकडनं गोलंदाजी करतोय. हा चेंडू लो फुल टॉस होता, ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झाले पंच पाहतात, इट इज लेग बाईस, पायाला चेंडू लागून ट्रॅव्हल होतं शॉर्ट कव्हर पॉइंटला, जिथे मात्र राहुल राय उभे आहेत आणि तो पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक सिंगल. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम षटक. गिरीशने दिले 2 धावा आणि या षटकाचा जर विचार केला, या षटकात धावा येतात त्या 5, एकूण धावसंख्या धाव फलकावर विदाऊट लॉस एकही गडी बाद न होता, बिनबाद 7. चांगलं कॉन्टेस्ट, जेव्हा जेव्हा धावा कमी तेव्हा तेव्हा दर्जा, तेव्हा तेव्हा पोटेन्शियल, तेव्हा तेव्हा गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळणार या दोन्ही संघामध्ये. जबरदस्त पोटेन्शियल आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव दाखवताना गिरीश मैदानावर. आज तुमच्या पर्सनॅलिटी जर विचार केला, पर्सनॅलिटी त्याच्या बघा, त्याच्या चेहऱ्याकडे बघा, अनुभव पूर्णपणे ठासून भरलाय. आणि पाहूया अपकमिंग यंगस्टर एका बाजूने आणि एका बाजूने अनुभव, काय लढत रंगणार अजूनही मैदानावर हे चित्र पाहायचं आहे. 2 षटकाखेर 3.5च्या सरासरीने 7 धावा, जी पहिल्या षटकात 2 होती, दुसऱ्या षटकाखेर 3.5 प्रति षटका मागे, धावसंख्या धावफलकार 7. गिरीश कोसलेकर पुन्हा आता कॉन्ट्री बॉक्स एंडकडनं रोहितसाठी.
हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, एकही चेंडू प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये. चुका झाल्यात, चुका होत आहेत. आणि रोहितचा जर विचार केला, मला सांगतायत आतापर्यंत भरपूर चेंडू निर्धाव गेलेत रोहितसाठी. युके टायगर्स सर्व खेळाडूंना विनंती करतो की पाय वर घेऊन बसा, कारण तिथे बाउंड्री आहे. फुल टॉस आहे ऑन साइडला, आता मात्र चेंडू कनेक्ट करतोय. षटका. करू जीवाचे चंदू आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे थँक्यू. 2 मिनिटं फक्त. प्रेक्षक जेवढे बसले त्यांना सर्वांना विनंती करतो मागे जायचं प्लीज. जेवढे प्रेक्षक आणि अजून काही खेळाडू आहेत सर्वांना विनंती करतो प्लीज मागे जा. कॉन्ट्रोवर्सी होण्याची शक्यता आहे, विनंती करतो मागे जा. ऑन साइडला प्लेस करतात, मिड विकेट झोन मध्ये चेंडू जलगतीने येतो. छत्रशेखर चेंडूवर राहुल जवळ चेंडू कव्हर करून फेक करतील. एक धाव तिथे मिळते. गुड रनिंग. रोहितच्या रेंज मध्ये चेंडू आला आणि मात्र त्याने तो भिडकावून दिला, तो मिड विकेट झोन मध्ये, आणि षटकार वसूल केला तो गिरीश कोचरेकरच्या गोलंदाजीवर. दुहेरी अंक धावसंख्या धावफलकावर 14, 14 धावा धावफलकावर. द विकेट गिरीश स्वप्नीलसाठी. मिडल स्टिकवर चेंडू, एक्झॅक्टली कुठे चेंडू जातोय पंच पाहतायत. पाहते तिथे डायरेक्ट इंडियाचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केलं जात आहे. पण तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करतायत, कारण भरपूर वेळानंतर बेल्स खाली पडल्या, स्पार्क्स झाल्या, लाइटनिंग झाल्या. पण तोपर्यंत रोहितने एक जलदगती धाव पूर्ण केली, चोरटी धाव पूर्ण केली. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती निश्चितच 15. षटक तिसरं गिरीश कोचरेकरचं मार्गस्थ आहे. विक्रोलेस वर्सेस युके टायगर्स भटवाडी घाटकोपर. रोहितच्या रेंजमध्ये चेंडू येत नाही. ऑन साइडला फ्लिकच्या माध्यमातून चेंडू खेळतात, पूल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरला चेंडू जातोय. क्षेत्रक्षक पण चेंडू कव्हर करतील, फेक करतील. 2 धाव इथे पूर्ण होणार का बघायचं आहे. वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी आणि ते मात्र 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. अमैल थोडेसे नाराज आहेत या खेळीवर, या फिल्डिंगवर, या क्षेत्ररक्षणावर, की चेंडू बराच वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी. शंतू आहे तिथे. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि पाहूया ही पर्वणी अजून किती वेळ पाहायला मिळणार. 2 गगनभेदी षटकार रोहितच्या बॅटमॅनला त्याच्या स्टाईलमध्ये ते मात्र फटकाजी करतोय. गिरीशच्या या षटकामध्ये तब्बल 2 षटकार येत आहेत. गिरीशचं पहिलं षटक फक्त 2 धावांचं, आणि त्याच प्रमुख गोलंदाजाला मात्र टार्गेट केलं. तब्बल धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये, त्या 16. अप्रतिम फलंदाजी खास करून रोहितकडनं. रोहितकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रेट गरजेचं आहे. स्वप्नीलकडे धावा येत नाहीये. रोहित वेळ घेतला पण मात्र आता सेट झाल्यानंतर अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आपली ओव्हर 23 धावा धावफलकावर. अक्षय फलंदाज बीट, कीपर बीट, चेंडू ट्रॅव्हल होतो तो डीप मध्ये, थर्ड मॅन रेज मध्ये. पंचांचा इशारा वाईड, +1, त्यामुळे 2 धावा अंकित होणार धावफलकावर. गोलंदाज आहे ते अपकमिंग यंगस्टर, एक उद्योन्मुख खेळाडू अक्षय सुर्वे. जे गोलंदाज किंवा जे फलंदाज, जे खेळाडू आपली एक छाप सोडतायत, त्या खेळाडूंना घेऊन एक संघ बांधला जातो, त्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये संधी दिली जाते. हे सुद्धा अमोल मात्रेकडे पाहिलं जातं. आणि अमोल मात्रेने मात्र निश्चित म्हणे की अक्षय सुरेला संधी दिली आहे, आणि अक्षय सुरेची संधी पाहूया मात्र कशा प्रकारे तो परफॉर्मन्स देतो मैदानावर. वाईडच्या स्वरूपात 1 धाव ऍड होते. एकूण धावसंख्या धावफलकावर 25 धावा. धावून काढलेली 1 धाव आणि प्लस वाईड.
क्षेत्ररक्षणात यष्टीच्या मागून बदल आणताय. सध्याच्या सीझनमध्ये सांगायचं तर चांगली फलंदाजी अमोलच्या बॅटमॅनना बहरली आहे. मग ते गोरेगावचं मैदान असो, MHBचं का प्रबोधनचं मैदान असो, दोन्ही मैदानात खूप सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. क्षेत्ररक्षणात बदल आणतायत. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे संदीप, लॉंग ऑफला आहे कारण डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. रोहित, अक्षय, रोहितसाठी ओ द विकेट. हा चेंडू ऑफ स्टिकवर होता, इनसाइड एज घेऊन चेंडू मागे जातो, ट्रॅव्हल होत आहे. मनीष येतो चेंडूचा, पण चेंडू कव्हर करेल, फेक करेल, दोनदा ते पूर्ण का बघायचं आहे. पण इथे मात्र स्वप्नीला तंबूत परतावं लागणार. चतुरने सुद्धा कालच्या दिवसात हेच चित्र पाहायला मिळालं की स्वतःकडे स्ट्राईक रोटेट केलं आणि फलंदाज बाद. स्वप्नीलची खेळी संपुष्टात. स्वप्नील तिथे धावचीत बाद होत आहेत. आणि पाहूया कुठला फलंदाज आता मात्र UK टायगरचे संघनायक मैदानात आणतायत. धाव संख्या धाव फलकावरती 26. अशोक सोलंकी उजव्या हाताचा फलंदाज अशोक मैदानावर. 26 धावांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली मैदानावर आणि पहिल्या गडी त्यामध्ये तंबूत परततोय. तंबूत परतावं लागलं. स्वतः स्ट्राईक रोटेट करत होते स्वतःकडे रोहित, कारण त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे, त्यांच्याकडे ते फटके त्यांच्या भात्यामध्ये आहेत आणि फटकेबाजी ते करतात आपल्या संघासाठी. 2 षटकाराचा जर विचार केला, 2 षटकार त्यांनी वसूल केले आहेत मैदानावर, खास करून गिरीशच्या गोलंदाजीवर. एक एक्झॅक्टली स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला होता, स्कोर द विकेट. आणि एक मिड विकेट झोनला 2 षटकार रोहितच्या बॅटमॅनना पाहायला मिळालेत. जुना चेंडू द्यायचा आहे ताबडतोब. चेंडूची चेहरेपट्टी थोडीशी बदलली आहे म्हणून पंचांनी दुसरा चेंडू मागवला मैदानामध्ये. पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहतात कल्याणी घोरपडे आणि सुनील मंचेकर. एक काल टेनिस क्रिकेटला निश्चितच सोन्याचे दिवस दाखवलेत असा खेळाडू मैदानावर. राज कपूर मेमोरियल ट्रॉफीचा हिरो मैदानावर, गोलंदाजाचा कर्दनकाळ मैदानावर. आज आमच्या ऑफिशियलच्या भूमिकेत कल्याणी घोरपडे. गोलंदाज सज्ज होते तो अक्षय पुन्हा गोलंदाजी मार्कवर. शिवाजी विद्यालयांकडून गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर जातोय स्ट्राईक एंडला रोहित, पेटनेम चतुर. अक्षय रोहितसाठी. हा चेंडू पाहतायत, रिटर्न क्रिजच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल होत आहे, अंदाज पूर्णपणे चुकतोय. चांगला कॉन्टेस्ट. दोघंही खेळाडू उद्योन्मुख खेळाडू आहेत, नवीन चेहरे आहेत टेनिस क्रिकेट मधले. आणि पाहूया एका बाजूने गोलंदाज आणि एका बाजूने फलंदाज, कोण कॉन्टेस्ट जिंकणार. धावसंख्या तिथे स्थिरावलेली 26 धावा. चेंज ऑफ पेस आहे, बिरकावून दिला मिड विकेटच्या झोन मध्ये. फायचा चेंडू कुठे जाऊन पडतोय, सीमारेषच्या बाहेर. भगवा षटका. क्या बात है. चॅम्पियन्स वेस्ट इंडिज अंडर 19 वुमेन्स वर्ल्ड कप अँड जेंट्स वर्ल्ड कप. सध्या 3 वर्ल्ड कपचा मानकरी येतो वेस्ट इंडिज संघ. षटकार येतो तो चतुरच्या बॅटमधून. स्कोर मुझॉन 32, 32 धावा धाव फलकावर. ऑन साइडला अजून एक गगनभेदी फटका. पायथ्याशी ते क्षेत्ररक्षणात जाऊन पडतोय. अजून एक अप्रतिम दर्जेदार भगवा षटकार. क्या बात आहे. अजून काही संगीत येऊ द्या. हिंदी संगीत 1989 जर विचार केला तर पंचमदा, RD बर्मन यांचं सुद्धा संगीत येऊ द्या. मराठी संगीत सुद्धा येऊ द्या, जेणेकरून आमचे प्रेक्षकच नाही तर आमचे खेळाडू सुद्धा मंत्रमुग्ध होतील आणि निश्चितच त्यांचं सुद्धा मनोरंजन होईल. हे षटक निश्चितच थोडंसं महागडं त्या दिशेने वाटचाल करत आहे. 2 षटकार आले आतापर्यंत या षटकात. चतुर लो फुलटॉ चेंडू, गती परिवर्तन होता त्यामुळे मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय क्षेत्ररक्षकाकडे. जो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते या चेंडूवर. अशोक येतोय फलंदाजीला. अशोककडे सुद्धा भरपूर मोठे फटके आहेत, गुणवत्ता भरपूर आहे या खेळाडूकडे. आणि पाहूया आता मात्र
कशा प्रकारे फलंदाजी करणार युके टायगर्स भटवाडी या संघासाठी. युके टायगर्स भटवाडी घाटकोपर, उल्हास कामते म्हणजेच युके टायगर्स संघाचे करता धरता मालक असं मी म्हणेन. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर मूव होत आहे, गती परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निश्चितच नॅशनल लेग ब्रेक होत आहे, पण भरपूर बाहेर टाकताय चेंडू. संघनायक निश्चित थोडेसे नाखुश आहेत या गोलंदाजीवर. धावसंख्या धावफलकावर 40 40 धावा धावफलकावर. ऑन साईडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, पण त्याला बीट करून चेंडू मागे जातो का बघायचा आहे. चेंडू सीमारेषच्या बाहेर आणि येतो तो बघ. लीग मध्ये अंतिम 2 संघ महाराष्ट्राचे होते, याचा निश्चित सार्थ अभिमान आहे आम्हाला. कारण साऊथ राज्यामध्ये जाऊन निश्चित महाराष्ट्राने, मुंबईने आपलं नाव कमावलं. रायगड टायगर्स एका बाजूने, रायगड वॉरियर्स, आणि एका बाजूने निश्चितच पॅसिफिक रेंजर, हे 2 संघ मात्र सज्ज होते ते अंतिम फेरीमध्ये. पाहूया आता अंतिम षटक घेऊन निश्चित त्यांचा अजून एक कॉपी बुक स्टाईल गोलंदाज राहुल राय. 4 षटकं झाले, 4 षटकांची धावसंख्या 44 धावा धावफलकावर. चतुर. रनवे मध्ये प्रॉब्लेम निश्चितच नाहीये, बॅकफुटला जाऊन मात्र गोलंदाज थांबवतात तिथे. रोहित मेन इन ऑरेंज कॅप होल्डर. षटकारांची संख्या बघितली तर 4 षटकार लागले आपल्या बॅटमधनं. आणि सलामीला मी का आलोय, सलामीला येऊन मला काय करायचंय हे त्याने आपल्या संघाला, समोरच्या संघाला दाखवून दिलंय. दे धक्का आणि हा घे छक्का. षटकार. DJ. ब्युटिफुल टायमिंग. षटकार. नेक्स्ट मॅच बिटवीन शिवशक्ती पाले आणि उमेश इलेव्हन. कर्णधार दोघांना विनंती करतो, सचिन कदम आणि त्याचबरोबर प्रीतम परब दोघांनी यायचे ताबडतोब. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतात, मिड विकेटला चेंडू जाते, क्षेत्ररक्षक देतो पण चेंडू कव्हर करून फेक देईल. एकदा तिथे पूर्ण करतायत. व्हेरी गुड थ्रो. याच एंडला थ्रोची गरज होती, कारण जर त्या एंडला जर पळत गेले तर स्ट्राईक स्वतःकडे पुन्हा एकदा रोटेट करणार रोहित. पण रोहितने खरंच प्रेक्षकांची मनं जिंकली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये हा संघ बॅकफुटला होता आणि निश्चितच मी म्हणेन की षटकाराने आपली खेळी सजवली आणि आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणून ठेवतोय. धावसंख्या धावफलकावर 50 कंप्लीट. स्कोर मूव्स ऑन 51. अशोक स्ट्राईक एंडला इन द लास्ट ओव्हर इन फ्रंट ऑफ राहुल राय. शफल झालेत. लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज येत आहेत पुढे आणि मी झेल घेऊ शकतो. फलंदाज बाद. शिवशक्ती पाले संघाचे कर्णधार सचिन कदम आणि त्याचबरोबर उमेश इलेव्हनचे प्रीतम परब ताबडतोब व्यासपीठासमोर यायचंय नाणेफेकीसाठी. 2 इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल झालाच पाहिजे, ही सक्ती आहे आमच्या आयोजकांकडून, कारण हे नियम आहेत या स्पर्धेचे. सुमधुर अप्रतिम संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळते आणि खास करून आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आहे. प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे ही काळजी त्यांनी घेतली आहे आणि एक व्यवस्थित क्लिअर आवाज पोहोचला पाहिजे ही काळजी त्यांनी घेतली आहे. राहुल रोहितसाठी RR. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गिरीश चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी सज्ज आणि फलंदाज बाद.
46 धावांची अप्रतिम खेळी केली या खेळाडूने. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. कालच्यापर्यंत उच्चांक 35 धावांचा होता, पण आज मात्र 46 धावा एकट्याने कुठल्यात मैदानावर. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम परफॉर्मन्स चतुरच्या माध्यमातून. हा चेंडू समीर मेत्रीसाठी होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग होतोय. बॉर्न टू फाईट हा त्यांचा वैयक्तिक संघ आहे. या संघाच्या माध्यमातून नेहमीच कर्णधारपद कॅप्टनशिप पाहायला मिळते ती समीरकडनं, आणि समीर आता मात्र खेळतोय तो युके टायगर्सच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू लेग स्टिक वर टाळला बघायचं तिथे पंच तिथे येतो, पण चेंडू कव्हर करून मात्र यश उद्ध्वस्त होतील. फलंदाज बाद. षटक समाप्त होत आहे. 6 चेंडूचा सुद्धा खेळ झाला, म्हणजे 5 षटकं संपलेत आणि 5 षटकात धावसंख्या दाफलकर 51. अप्रतिम शेवटचं षटक पाहायला मिळालं राहुलचं. एक षटकार निश्चित झालाय, पण या षटकाचा विचार केला तर षटकानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एकही धाव आलेली नाहीये आणि 2 गडी बाद करतोय. निर्णायक षटक अप्रतिम टाकलं ते गोलंदाज राहुलने. धावसंख्या तरी धावफलकावरती 51 आणि 52 धावांचं लक्ष काढायचं. 5 षटकांमध्ये सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे 10.40. आपण लक्षितच विचार करूया. आपण जेव्हा फलंदाजी आपण सुरुवात केली तेव्हा फलंदाजी करताना मात्र पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर गिरीशने 2 धावांचं षटक टाकलं. त्यानंतर संदीपने एकूण विचार जर केला तर 5 धावांचं षटक टाकलं. 2 षटकामध्ये निश्चितच दयनीय अवस्था होती, बिकट अवस्था होती, पण तिसऱ्या षटकामध्ये गिअर चेंज केला आणि विचार केला तर गिरीशच्या तिसऱ्या षटकात अप्रतिम फलंदाजी केली फलंदाजांनी आणि तब्बल 16 धावा कुठल्या मैदानावर 2 षटकार लावले गेले. अजून एक षटक पाहायला फलंदाजीमध्ये षटकार वसूल झाले आणि त्यामुळे 52 धावांचं गाडी आणि 2 फलंदाज 2 नेतृत्व फलंदाजी करणारे असे फटकेबाज असेच फलंदाजी मैदानावर. नवीन मैदानाकडे 2 शैली मैदानामध्ये योगेश वैद्य. टू विन. 52 धावांची गरज 5 षटकांमध्ये आणि जेव्हा लक्ष गाठण्यासाठी कशा प्रकारे परफॉर्मन्स देणार, कारण टीम मीटिंग चालू आहे. युके टायगर्स उल्हास कामते यांचा संघ एका बाजूने मी पाहत आहे. युके टायगर्स भटवाडी घाटकोबर यांच्यामधनं संघनायक पुन्हा सूचना देतोय, सातत्याने सूचना देण्यासाठी भाग पडू नका आम्हाला. थँक्यू डीजे. लक्षात घ्या या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. सारखं अनाउन्समेंट करण्यात आम्हाला भाग पडू नका. दोन्ही संघनायकांना विनंती करतो ताबडतोब या. सचिन कदम, प्रीतम परब संघनायक नाणेफेकीसाठी ताबडतोब या. मगाशी सांगितलं होतं की 2 इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेक झालीच पाहिजे, याची आम्ही दक्षता घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघनायकांना विनंती करतो ताबडतोब या आणि ताबडतोब नाणेफेकीचा कौल करून घ्या. टू विन. 52 धावांचं लक्ष काढायचं आहे. एका बाजूने तुम्ही पाहताय तर 2 फलंदाज आलेत मैदानावर, ऋषी आणि योगेश आणि त्याचबरोबर अमोल म्हात्रे. आणि पाहूया मात्र 52 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करणार. सचिन कदम, प्रीतम परब ताबडतोब या व्यासपीठासमोर आणि नाणेफेकीचा कौल करून घ्या. लगेचच सामना इथे सुरू होईल. 52 धावांचं लक्ष काढायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आणि या आपण ऐकूया अप्रतिम एक अप्रतिम एक समालोचक कीर्ती वाघेला. हेलो सचिन कदम जी, प्लीज आप जहाँ कहीं भी हो प्लीज टॉस के लिए आ जाए. सचिन कदम, शिव शक्ति पाले, अंबरनाथ, प्लीज वी हैविंग द टॉस हियर द शॉर्टली. उमेश 11, प्रीतम परब सर. चलिए प्रीतम परब सर और सचिन कदम सर दोनों को विनती है कि प्लीज टॉस के लिए आए. चलिए मैच की ओर रुख करते हैं. विक्रोलियंस को चुनौती दी गई है कि 52 रन बनाने हैं. तो कहते हैं ना, पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ,
पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ और हिंदुओं को झुका देने वाला ऐसा मायका लाल कोई पैदा नहीं हुआ। रेहान, चलिए रेहान किस तरह से गेंदबाजी पटरी पे कैसी दौड़ती है ट्रेन तेज गति से, और देखना होगा अमोल म्हात्रे उनके सामने है। पहली गेंद पुल करने का प्रयत्न किया था, गेंद गई फाइन लेग पर, 1 रन से खाता खुलता हुआ अमोल म्हात्रे का। रनों की जरूरत सख्त है, यहाँ पर रन बनने जरूरी है, मुकाबला जीतना है और सेमीफाइनल का टिकट लेना है, तो इस मुकाबले को जीतना जरूरी है विक्टोरियंस को। उपशाखा प्रमुख सन्मान्य सुरेंद्र वालावलकर यांच्या हस्ते हा नाणफीचा कौल होतोय। शिवशक्ती पाले विरुद्ध उमेश इलेव्हन प्रीतम परब आणि सचिन कदम यांच्यामध्ये फाईट। तर आमच्यासोबत आहेत उपशाखा प्रमुख उमेश वालावलकर, यांच्या हस्ते हा नाणफीचा कौल होतोय आणि थोड्याच वेळात आमच्याकडे निर्णय येईल। बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। चलिए अब योगेश वैद्य, और अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर छेड़खानी करने की कोशिश, पुल करने की कोशिश, बीट करती हुई गेंद निकल गई विकेट कीपर अशोक सोलंकी के हाथ में। शिवशक्ति पाले ने टॉस जीता है और डिसीजन शायद पेंडिंग है, कहा नहीं उन्होंने। चलिए 52 रन गेट टू विन दिस कॉन्टेस्ट, एवरीथिंग इज पॉसिबल हियर, दिस विल बी डो डाई कॉन्टेस्ट। इस बार अच्छी गेंद थी, मिडल स्टंप पर आती हुई सीधे खेले उसे कवर की दिशा में, अब बेहतरीन शॉट। योगेश वैद्य को पता है कि रनों की अहमियत क्या है, जीत की अहमियत क्या है, उनको पता है। धीरे धीरे लक्ष्य की ओर अग्रसर हो रहे हैं, 30 गेंदों का खेल है और चुनौती बड़ी है। और बढ़िया शॉट, कवर पर हवा में गेंद और यस, और यहां पर कैच छूटता हुआ। थैंक यू डीजे डीजे डीजे। और यहां पर कैच हो सकता था, कैचेस विन मैचेस कि कहते ना कि एक जीवन दान दे दिया, और इस जीवन दान का भरपूर फायदा उठाना होगा फिर अमोल म्हात्रे सर को। क्रिकेट में कहावत है कि कैचेस विन मैचेस। फिर एक बार बॉलर के टिक पास से ड्राइव किया, बेहतरीन शॉट योगेश का, निहायत ही खूबसूरत अच्छे टाइमिंग के साथ खेला हुआ शॉट। रिहान ऑफ स्टंप के इर्द गिर्द गोल गेंद को रख रहे हैं और इतना भी हाथ खोलने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को, हालांकि एक मौका जरूर था कैच का। स्कोर बढ़ता हुआ 4। फिर एक बार अच्छी गेंद और इस बार जोरदार अपील होती हुई, और काफी दबाव लाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उनको पता नहीं है कि अंपायर है कल्याणी घोरपड़े सर और सुनील मंचेकर, काफी अनुभव काफी तजुर्बा उनके पास। और ओवर की समाप्ति होती हुई, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 4 रन बिना कोई नुकसान के, 1 षटका के धाव संख्या झाली ती 4 बिनगडी बाद 4 धावा आफ्टर 1 ओवर, स्कोर हैज बीन 4 विदाउट लॉस बाय विक्टोरियंस। रनों की जरूरत, काफी कांटे का मुकाबला है, करो या मरो, अब जीतना है तो ये रन बनाने के लिए कप लेना होगा। मौका जरूर मिला अमोल म्हात्रे को, यहाँ पर से थोड़ी सी गाड़ी के गियर को बदलना होगा। 12 रन है हमारे स्कोरर रहते हुए अनिल सरफरे जी, निहायत ही खूबसूरत स्कोरिंग करते हुए। इस बार हवा में गेंद और कैच छूटता हुआ, और 2 रन के लिए निकल पड़े तेजी के साथ, और एक दूसरा जीवन दान मिलता हुआ। दोनों बल्लेबाजों को एक एक जीवन दान मिल गया है। अब ये आने वाला वक्त ही बताएगा कि कितना भारी पड़ेगा। अगर आप यहां से कैच लेने की कोशिश कर रहे हो तो
तो यहां पर एक कैच छूट गया। अशोक सोलंकी माथे पे हाथ दे बैठे कि गलतियां हो रही है और गलतियों का खामियाजा तो भुगतना पड़ेगा दोस्तों। अगर गलती करोगे चुकीला माफी नसते। यहां पर गलती हुई और गलती की सजा मिली 2 रन से, 1 को 2 में कन्वर्ट किया। फिर एक बार शॉट, लवली शॉट, नो नीड टू रन, दैट्स अ क्रैकिंग 6 आउट ऑफ द पार्क, व्हाट अ शॉट, फैंटास्टिक। DJ Aman. चलिए, अगर योगेश वैद्य को आप यहां पर ओवर पिच गेंदे करोगे, अब कहते हैं ना शेर के मुंह में हाथ डालोगे तो काट फाड़ चीर फाड़ खाएगा। और इस बार टॉप एज लगा, विकेट के पीछे गेंद गई है, फाइनली पर फील्डर आते हुए तेजी के साथ, तब तक आसानी के साथ 1 रन पूरा किया। चलिए, स्कोर 12 से बढ़कर 13 हो चुका है। थोड़े से गियर बदले हैं, थोड़ा सा कहा ना वेलकम किया कयूब का कि आइए भाई आपका स्वागत है 6 रन से। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश और इस बार कम बैक करते हुए गेंदों को स्विंग कराते हुए बाहर की तरफ निकाला, गुडलाइन स्टप्पे पर गिरती हुई गेंद, उसके बाद बाहर की तरफ कांटा बदला गेंद ने और अच्छी गेंदबाजी। थोड़ा सा टेम्परामेंट टेस्ट कर रहे हैं अमोल म्हात्रे सर का। फिर एक बार बड़ा शॉट, कोई मौका नहीं, केवल देखते ही रहना। क्या बात है, लाजवाब। ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जल जला। ओ जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जल जला। चलिए, अमोल म्हात्रे सर के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन शॉट। फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश और स्कोर हो चुका है 20 रन, यानी कि रन बनाने 19 रन, माफ कीजिए। 2 ओवर की समाप्ति हो चुका है, 20 रन इस ओवर से 15 रन आए, काफी महंगे साबित हुए कयूब। 2 बिग हिट आए और 1-2 डबल और 1 सिंगल रन आए और 19 रन अब तक लग चुके हैं स्कोरबोर्ड पर। चलिए, तो 18 गेंदें बची हुई है और 33 रन बनाने। मोर देन 18 balls to go, 33 run get to win this contest and wickets are remaining here. More than 10 wickets are remaining here. Still nicely balanced for this match. This will be do or die contest. Who gonna win this match? I don't know, but match is a very crucial stage here. अठरा चेंडू आणि 33 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे विक्रोलियन्स, अमोल म्हात्रे अँड कंपनी या संघाला। 18 चेंडू आणि 33 धावा। पाहूया तिसरे षटक घेऊन येतोय रेहान, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। पुन्हा एकदा सुंदरसा आठवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या जाऊन मध्ये जाते चेंडू, 1 धाव घेण्यात यायचे योगेशला। धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली एकूण 20 धावा झालेल्या धावफलकावर। 17 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। एक अटीतटीचा सामना, एक ठसन, एक ॲग्रेशन, एक ॲटिट्यूड आपल्याला क्रिकेटमध्येच पाहायला मिळणार आहे। रेहान पुन्हा एकदा अमोल म्हात्रे सरांना, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये, 1 धाव घेण्यात यश फलंदाजाला। अमोल सरांना 1 धावांनी संतुष्ट राहावं लागेल। पुन्हा धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली 20 वरून ती 21 वर पोहोचते। 21 तिसरे षटक चालू आहे मार्गस्थवर, एक अटीतटीचा लढ सामना। पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेकडून। पुन्हा 1 धावाची भर होते धावसंख्येमध्ये, धावसंख्या झाली ती 22 धावा झालेल्या धावफलकावर। एकूण 52 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे। एक अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय, यूके टायगर्स वर्सेस विक्रोलियन्स।
रेहान पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. अमोल म्हात्रे सर फेस करतायत. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी रेहानची. चांगली अशी यष्टीरक्षकाकडून आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. अशोक सोलंकी विकेटच्या मागे, विकेट कीपर. म्हणतो ना जेवढेच चेंडू डॉट जातील तेवढंच प्रेशर तर फलंदाजावर येते. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता पण फायदा उठवू शकले नाही अमोल म्हात्रे आणि मिसफील्ड होत आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येत बरोबर 2 धावसंख्येत धावसंख्या झाली ती 24 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. बिन गडी बाद 24 विदाउट लॉस 24 रन्स ॲट द बोर्ड ॲट द मोमेंट. स्टील लॉंग वे टू गो दे एंड गुड पार्टनरशिप एट द मोमेंट. चांगली अशी पार्टनरशिप एंड फ्री हिट दे. चलिए फ्री हिट का फायदा उठाइए. कहते हैं ना लूट लो. सामने है योगेश. और ये गेंद देखना होगा. 1 रन दौड़ के पूरा जरूर किया है. शायद इशारा होगा वाइड का. लीजिए यहाँ फ्री हिट जारी रहेगी. गेंद लेग स्टंप के बाहर थी. चंदूसर कहते हैं ना अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 25वें क्रमांक का नियम का इस्तेमाल किया अंपायरों ने. जी हाँ बिल्कुल. ये बिना मेहनत के रन होते ना वो वाइड के रन. कोई मेहनत नहीं करनी पड़ती इसके लिए आपको. स्कोर बढ़ता हुआ 26. फिर एक बार फुल टॉस. फिर एक बार नो का इशारा. लीजिए 2 और रन मिलेंगे. नो का इशारा. फिर एक बार होगी फ्री हिट. चलिए लूटने का मौका है. अब लूटना तो पड़ेगा ही भाई. अब गलती करोगे गलती की सजा भुगतने के लिए तैयार रहनी पड़ेगी आपको. स्कोर बढ़ता हुआ 28. 28 विदाउट लॉस. दिस इज अ गुड ओपनिंग स्टैंड हियर द मोमेंट. अच्छी पार्टनरशिप की है. अच्छी शुरुआत 28 रनों की योगेश और अमोल म्हात्रे के बीच में हुई है. और कहते हैं ना जिसकी शुरुआत अच्छी हो तो उसका अंत भी अच्छा ही होगा. थोड़ा सा समझाते हुए यूके टाइगर्स के खेमे में थोडी घबराहट. चलिए वेळ वाया घालवायचं नाहीये प्लीज. यूके टाइगर्स 2 बीमर गिर चुके हैं. अगर तीसरा बीमर गिरता है तो बॉल डायरेक्ट का बॉलर को बैन किया जाएगा. चलिए गेंदबाज को बैन कर दिया गया है. लगातार 2 बीमर्स डाले उन्होंने. गलती है और अंपायर के सही निर्णय है सभी. तरुण मित्र मंडल नवरत्न मंडल और सुनील मित्र मंडल द्वारा आयोजित और बिल्डिंग नंबर 10, 11. हाँ जी हाँ बिल्कुल फ्री हिट जारी रहेगी. शिवसेना प्रमुख चषक 2016 के बेहतरीन मुकाबले आप देखते हुए दूधिया रोशनी में. स्कोर 28. फिर एक बार बेहतरीन शॉट और फ्री हिट जरूर है लेकिन बल्लेबाज आउट नहीं हो गए. फ्री हिट जारी थी. 1 रन मिला. स्कोर में इजाफा होता हुआ. कहते ना जान बची तो लाखों पाए. अब जान तो ऐसी भी बचनी ही थी क्योंकि 9 फ्री हिट थी. 29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं.
और लवली शॉट, नो नीड टू रन, दैट्स और ये गेंद मैदान में आ चुकी है वापिस। 2 रन आसानी के साथ पूरे किए, स्कोर बढ़ता हुआ 31-31। पाणी पाहिजे, पाणी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. रिप्लेस शिवराम भोसले ना, महादेव महादेव शिवराम गणपतराव भोसले स्मरणात ना. जी हाँ, इस टूर्नामेंट का शिवराम गणपत भोसले इनकी याद में ये टूर्नामेंट का आयोजन किया गया है और निहायत ही खूबसूरत जय सिंह भोसले सर के माध्यम से और सिद्धेश भोसले उनके माध्यम से और भाई घवस इनके माध्यम से एक बेहतरीन सा टूर्नामेंट आप ये देखते हुए यहाँ पर 12 गेंदे और 21 रन. अब दोनों ही खेमे में थोड़ा सा टेंशन है, 50-50 है मुकाबला. 12 गेंदे 21 रन. अब यहां पर बातचीत की जाए तो पार्टनरशिप एक अच्छी हुई है. अब कोई भी विकेट इन्होंने गवाया नहीं है विक्रोलियंस ने. इस टूर्नामेंट के आयोजक है अध्यक्ष श्री जय सिंह भोसले सर, शाखा प्रमुख 200 के सचिव है श्री रमेश मोहिते सर, कोषाध्यक्ष दिलीप मौर्य सर, सुनील चौहान सर, सदानंद सावंत सर. इन सभी के मार्गदर्शन के नीचे ये टूर्नामेंट का आयोजन किया गया है. खास करके ये टूर्नामेंट का जब आयोजन हुआ है शिवराम गणपतराव भोसले स्वर्गीय इनकी याद में ये टूर्नामेंट का आयोजन किया गया. निहायत ही खूबसूरत टूर्नामेंट. 12 गेंदों पर 21 रन बनाने, मोर देन 12 balls remaining here, 21 run get to win this contest. Everything is possible. There are two openers at the crease at the moment, Mr. Amol and Mr. Yogesh. इकतीस रनों की बहुमूल्य पार्टनरशिप होती हुई बेहतरीन शॉट और क्या बात है, लंगर और लंगों को भेजती हुई गेंद चीर के निकल गई सीधे. 4 रन आते हुए. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, तुझ पे नजर है. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, तुझ पे नजर है. अरे तेरे लिए आए तेरे ही दीवाने, झूमे नाचे गाए आए रंजम. जी हाँ, बेहतरीन शॉट. बच के रहना बाबा, बच के रहना. अब ये दोनों बल्लेबाज सिरफिरे हो गए हैं. अब ये रुकने वाले नहीं है. अब 35 रन बन चुके हैं स्कोरबोर्ड पर. चलिए, पूर्वेश का स्वागत किया चौके से पहली गेंद पर. फिर एक बार ऑफ टर्म से ज्यादा बाहर, एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई और दिशाहीन गेंदबाजी. दिशा और दशा ये दोनों सीधा रखना होगा. अगर इससे भटक गए तो फिर खामियाजा भुगतने के लिए आपको तैयार रहना पड़ेगा. हेलो,
फिर एक बार बेहतरीन शॉट, कोई मौका नहीं, दौड़ने का कोई मौका नहीं। अच्छे रन। विभाग संघटक सन्माननीय सुधीर साळवी आणि त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 201च्या नगरसेविका श्वेता राणे आणि आपल्याच विभागातल्या अजून एक नगरसेविका व्यासपीठावर आहेत वैभवी चव्हाण. या तिन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या शिवसेना प्रमुख चषकामध्ये. धन्यवाद. केवल 10 रनों की जरूरत है. क्या लाजवाब बल्लेबाजी होती हुई योगेश वैद्य के द्वारा. अरे वाह, सेटल होने का मौका नहीं दे रहे इस समय. बल्लेबाजों की खासी पिटाई होती हुई. पहली गेंद से हल्ला बोल के रखा है. आओ ना देखा ताव, दिखा दिया आटे दाल का भाव. फिर एक बार पुल किया है इस बार गेंद को स्क्वेयर लेग पर. आसानी के साथ छोर बदला बल्लेबाजों ने. 1 रन. तर व्यासपीठावर आमच्यासोबत शिवडी विभाग संघटक सन्माननीय सुधीर साळवी साहेब आहेत आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विजय मोहिते साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपण सुधीर साळवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आम्ही ते सन्मानित करत आहोत. 3 धावा पाहिजे. 3 धावा सर. 49. त्याचबरोबर व्यासपीठावर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत उपशाखा माननीय सचिन पडवळ साहेब आणि त्यांचं सुद्धा आम्ही या शिवसेना प्रमुख चषकामध्ये त्यांचं आम्ही आमच्या या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धावफलकावर धावसंख्या झाली ती 49 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. एकूण 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर असा टोलेल चेंडू कव्हरच्या झोन मध्ये जातो. चेंडू हवेत आहे, पाहूया जेल होते की नाही. नाही, जेल सुटते आणि 2 धावा घेण्यात येते फलंदाजाला आणि चेंडू. त्याचबरोबर व्यासपीठावर आमच्या सोबत वॉर्ड क्रमांक 201च्या नगरसेविका श्वेता राणे यांना सुद्धा आम्ही ते सन्मानित करत आहोत आणि त्यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार ते स्वीकारायचा आहे. त्यांना सुद्धा आम्ही आता शिवसेना प्रमुखाच्या वतीने या स्पर्धेमध्ये त्यांचा आम्ही सत्कार करतो आहोत. शिवसेना प्रमुख चषक. त्याचबरोबर व्यासपीठावर उपशाखा प्रमुख सचिन पडवळ सुद्धा उपस्थित आहेत. थँक्यू.